पालिका सातारा जी आहे ती महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे की जी लोकशाही मानत नाही। अनेक वेळा नागरिक नगरपालिकेमध्ये त्यांच्या मागण्या घेऊन जातात की जशी काही ही मागणी आहे आपली। शहर परिसर समितीच्या वतीनं सातत्याने प्रयत्न असा झालेला आहे की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसताना पालिकेचा कारभार हा महाराष्ट्र म्युन्सिपालिटी ॲक्टनुसार झाला पाहिजे। पालिका ते करते का? करत जवळपास 400, 500, 600 कोटीचं बजेट पालिका डिक्लेअर करते आणि हे डिक्लेअर करत असताना कोण हे सगळं त्याचे नियोजन करतं? आज परिस्थिती अशी आहे की ह्या मैदानामध्ये जिथं शाळा क्रमांक 11, 13 आणि 14 मला वाटते उर्दू शाळाचा नंबर 13 उर्दू शाळा जी आहे ती 13 क्रमांकाची शाळा आहे। पूर्णपणे पटसंख्येने ती भरत असते। 11 आणि 14 जी आहे ती मराठी माध्यमाची जरी असली तरी ती पूर्ण संख्येने भरत होती। मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना या सीओनी ती सगळे विद्यार्थी जे आहेत ते राजवाड्याच्या शाळेमध्ये हलवले आणि सबब काय दिली तर ही जी शाळा आहे हे शॉपिंग सेंटर आहे ते दुरुस्त आम्ही करणार आहे। ते दुरुस्तीसाठी सर कितीचा खर्च प्रस्तावित केला त्यांनी? 2 कोटीचा खर्च तो प्रस्तावित केला त्यांनी। आता 2 कोटीचा खर्च प्रस्तावित करत असताना शाळा अजून रिपेअर झालेलीच नाही आहे। विद्यार्थी कुठे गेले? विद्यार्थी ह्या शाळेमधले कमी झाले। आज त्या शाळेमध्ये केवळ 30 ते 40 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक हे 9 ते 10 आहेत। त्या शाळेतल्या मुलांना समोर जे ग्राउंड होतं ते गुरुवार परत म्हटलं जायचं। गुरुवार परत म्हणजे काय तर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार। आता सरांनी सांगितलं की आठवडे बाजाराच्या निमित्ताने ती जागा दिली वगैरे वगैरे, बरोबर। आता नगरपालिकेनं पालकत्वाचं काम करायचं का कंपनी सरकार आहेत नगरपालिका म्हणजे? अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शाळेतल्या मुलांच्या पालकांची, मुलांची आणि परिसरातल्या नागरिकांची मागणी आहे की ते जे मैदान आहे 60 ते मैदानासाठी उपलब्ध व्हावं। त्या ठिकाणी जो आठवडा बाजार भरतो तो पूर्वांपार भरतो। कडधान्याचा बाजार आहे, नालबंद आहेत, कोंबड्या आणतात, जुने कपड्याचे व्यापारी आहेत, तिथं सगळे चप्पल शिवणारे आहेत उद्योजक। ह्या सगळ्यांना जागा नगरपालिकेने का देऊ नये? 60 जागा आहे। 60 जागेमध्ये योग्य जर लेआउट झाला तर सर्वांना त्यात समावेश केला जाऊ शकतो। पण त्या ठिकाणी जे नगरपालिका शॉपिंग सेंटर प्रस्तावित केलेले आहे ते बेकायदेशीर आहे, कारण 60 जागेची मोजणी झालेली नाही आहे। आमची तातडीची मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीचा आदेश द्यावा आणि हे सगळे मैदान आणि उद्योग जे आहेत ते प्रस्तावित करावे आणि नगरपालिकेची चौकशी, ईडी चौकशीही झाली पाहिजे। पालिका सातारा जी आहे ती महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे की जी लोकशाही मानत नाही। अनेक वेळा नागरिक नगरपालिकेमध्ये त्यांच्या मागण्या घेऊन जातात की जशी काही ही मागणी आहे आपली। शहर परिसर समितीच्या वतीनं सातत्याने प्रयत्न असा झालेला आहे की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसताना पालिकेचा कारभार हा महाराष्ट्र म्युन्सिपालिटी ॲक्टनुसार झाला पाहिजे। पालिका ते करते का? करत जवळपास 400, 500, 600 कोटीचं बजेट पालिका डिक्लेअर करते आणि हे डिक्लेअर करत असताना कोण हे सगळं त्याचे नियोजन करतं? आज परिस्थिती अशी आहे की ह्या मैदानामध्ये जिथं शाळा क्रमांक 11, 13 आणि 14 मला वाटते उर्दू शाळाचा नंबर 13 उर्दू शाळा जी आहे ती 13 क्रमांकाची शाळा आहे। पूर्णपणे पटसंख्येने ती भरत असते। 11 आणि 14 जी आहे ती मराठी माध्यमाची जरी असली तरी ती पूर्ण संख्येने भरत होती। मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना या सीओनी ती सगळे विद्यार्थी जे आहेत ते राजवाड्याच्या शाळेमध्ये हलवले आणि सबब काय दिली तर ही जी शाळा आहे हे शॉपिंग सेंटर आहे ते दुरुस्त आम्ही करणार आहे। ते दुरुस्तीसाठी सर कितीचा खर्च प्रस्तावित केला त्यांनी? 2 कोटीचा खर्च तो प्रस्तावित केला त्यांनी। आता 2 कोटीचा खर्च प्रस्तावित करत असताना शाळा अजून रिपेअर झालेलीच नाही आहे। विद्यार्थी कुठे गेले? विद्यार्थी ह्या शाळेमधले कमी झाले। आज त्या शाळेमध्ये केवळ 30 ते 40 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक हे 9 ते 10 आहेत।
त्या शाळेतल्या मुलांना समोर जे ग्राउंड होतं ते गुरुवार परत म्हटलं जायचं. गुरुवार परत म्हणजे काय, तर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार. आता सरांनी सांगितलं की आठवडे बाजाराच्या निमित्ताने ती जागा दिली वगैरे वगैरे, बरोबर. आता नगरपालिकेनं पालकत्वाचं काम करायचं का कंपनी सरकार आहेत नगरपालिका म्हणजे? अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शाळेतल्या मुलांच्या पालकांची, मुलांची आणि परिसरातल्या नागरिकांची मागणी आहे की ते जे मैदान आहे 60 ते मैदानासाठी उपलब्ध व्हावं. त्या ठिकाणी जो आठवडा बाजार भरतो तो पूर्वांपार भरतो. कडधान्याचा बाजार आहे, नालबंद आहेत, कोंबड्या आणतात, जुने कपड्याचे व्यापारी आहेत, तिथं सगळे चप्पल शिवणारे आहेत उद्योजक. ह्या सगळ्यांना जागा नगरपालिकेने का देऊ नये? 60 जागा आहे. 60 जागेमध्ये योग्य जर लेआउट झाला तर सर्वांना त्यात समावेश केला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी जे नगरपालिका शॉपिंग सेंटर प्रस्तावित केलेले आहे ते बेकायदेशीर आहे, कारण 60 जागेची मोजणी झालेली नाही आहे. आमची तातडीची मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीचा आदेश द्यावा आणि हे सगळे मैदान आणि उद्योग जे आहेत ते प्रस्थापित करावे आणि नगरपालिकेची चौकशी, ईडी चौकशीही झाली पाहिजे. पालिका सातारा जी आहे ती महाराष्ट्रातली एकमेव अशी नगरपालिका आहे की जी लोकशाही मानत नाही. अनेक वेळा नागरिक नगरपालिकेमध्ये त्यांच्या मागण्या घेऊन जातात की जशी काही ही मागणी आहे. आपली शहर सुधार शहर परिसर समितीच्या वतीनं सातत्याने प्रयत्न असा झालेला आहे की गेल्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकनियुक्त लोकप्रतिनिधी नसताना पालिकेचा कारभार हा म्युन्सिपाल्टी, महाराष्ट्र म्युन्सिपाल्टी ॲक्टनुसार झाला पाहिजे. पालिका ते करते का? करत. जवळपास 400, 500, 600 कोटीचं बजेट पालिका डिक्लेअर करते आणि हे डिक्लेअर करत असताना कोण हे सगळं त्याचे नियोजन करतं? आज परिस्थिती अशी आहे की ह्या मैदानामध्ये जिथं शाळा क्रमांक 11, 13 आणि 14, मला वाटते उर्दू शाळाचा नंबर किती? 13. उर्दू शाळा जी आहे ती 13 क्रमांकाची शाळा आहे. पूर्णपणे पटसंख्येने ती भरत असते. 11 आणि 14 जी आहे ती मराठी माध्यमाची जरी असली तरी ती पूर्ण संख्येने भरत होती. मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांना या सीओनी ती सगळे विद्यार्थी जे आहेत ते राजवाड्याच्या शाळेमध्ये हलवले आणि सबब काय दिली, तर ही जी शाळा आहे, हे शॉपिंग सेंटर आहे, ते दुरुस्त आम्ही करणार आहे. ते दुरुस्तीसाठी सर कितीचा खर्च प्रस्तावित केला त्यांनी? 2 कोटीचा खर्च तो प्रस्तावित केला त्यांनी. आता 2 कोटीचा खर्च प्रस्तावित करत असताना शाळा अजून रिपेअर झालेलीच नाही आहे. विद्यार्थी कुठे गेले? विद्यार्थी या शाळेमधले कमी झाले. आज त्या शाळेमध्ये केवळ 20 ते 40 विद्यार्थी आहेत आणि शिक्षक हे 9 ते 10 आहेत. त्या शाळेतल्या मुलांना समोर जे ग्राउंड होतं ते गुरुवार परत म्हटलं जायचं. गुरुवार परत म्हणजे काय, तर गुरुवारी भरणारा आठवडे बाजार. आता सरांनी सांगितलं की आठवडे बाजाराच्या निमित्ताने ती जागा दिली वगैरे वगैरे, बरोबर. आता नगरपालिकेनं पालकत्वाचं काम करायचं का कंपनी सरकार आहेत नगरपालिका म्हणजे? अनेक वेळा जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की शाळेतल्या मुलांच्या पालकांची, मुलांची आणि परिसरातल्या नागरिकांची मागणी आहे की ते जे मैदान आहे 60 ते मैदानासाठी उपलब्ध व्हावं. त्या ठिकाणी जो आठवडा बाजार भरतो तो पूर्वांपार भरतो. कडधान्याचा बाजार आहे, नालबंद आहेत, कोंबड्या आणतात, जुने कपड्याचे व्यापारी आहेत, तिथं सगळे चप्पल शिवणारे आहेत उद्योजक. ह्या सगळ्यांना जागा नगरपालिकेने का देऊ नये? 60 जागा आहे. 60 जागेमध्ये योग्य जर लेआउट झाला तर सर्वांना त्यात समावेश केला जाऊ शकतो. पण त्या ठिकाणी जे नगरपालिका शॉपिंग सेंटर प्रस्तावित केलेले आहे ते बेकायदेशीर आहे, कारण 60 जागेची मोजणी झालेली नाही आहे. आमची तातडीची मागणी आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी मोजणीचा आदेश द्यावा आणि हे सगळे मैदान आणि उद्योग जे आहेत ते प्रस्थापित करावे आणि नगरपालिकेची चौकशी, ईडी चौकशीही झाली पाहिजे.